10वी आणि 12वीचं मार्कशीट असेल, गुणपत्रक असेल किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट असेल, आपल्याला स्पेलिंग मिस्टेकसाठी दुरुस्त करायचं असेल किंवा जे मार्कशीट आपलं हरवलं असेल तर आपल्याला ऑनलाईन अप्लाय आपण करू शकतात. आपल्याला कुठल्याही युनिव्हर्सिटीला जाण्याची गरज नाही. तर या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे प्रदीप आणि आपण पाहत आहात शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनल. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. त्यामध्ये वेबसाईट आहे MHSSC बोर्ड. आपल्याला इन असं पोर्टर करून आपल्याला वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघितलं असेल सगळ्यात खाली तुम्हाला इथे डुप्लिकेट मार्कशीट असेल, डुप्लिकेट सर्टिफिकेट असेल आणि हे जे प्रायव्हेट आपल्याला जे आहे ते डॉक्युमेंट आपलं हरवलं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे त्यावरती तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायची. लॉग इनवर क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि सेंड द OTP कोडवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्या मोबाईल नंबरवरती OTP आला असेल. OTP आल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल ID असेल तर तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला सेंड व्हेरीफाय कोड यावरती क्लिक करायचं आहे. ईमेल ID वरती तुम्हाला OTP आला असेल, तुम्हाला जाऊन तिथे चेक करायचं आहे आणि तो OTP कॉपी करून तुम्हाला व्हेरीफाय नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे डॅशबोर्ड ओपन झाला असेल. मी डॅशबोर्डमध्ये तुम्हाला क्लिक करून दाखवतो. यामध्ये बघितलं आपल्याला SSC असेल, SSC असेल, यामध्ये आपल्याला दाखवलं असेल हाय सिक्युरिटी सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन असेल किंवा तुमचं जे ते डॅशबोर्ड असेल ते तुम्हाला इथे पूर्ण पाहायला मिळेल. यामध्ये आपल्याला SSCचा आपल्याला हरवलं असेल तर आपल्याला एक बार इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं सर्टिफिकेट लागतं आहे यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे. डुप्लिकेट मार्कशीट लागतं आहे, तृतीय गुणपत्रक लागतं आहे किंवा डुप्लिकेट तृतीय प्रमाणपत्र लागतं आहे. गुणपत्रक लागतं आहे का प्रमाणपत्र लागतं आहे त्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तिथं तुम्हाला जर स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट लागत असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि जे तात्पुरते प्रमाणपत्र असेल ते तुम्ही इथे क्लिक करू शकता. या इथे मी गुणपत्रकवरती क्लिक करतो. गुणपत्रक आपलं हरवलं आहे त्यामध्ये आपण गुणपत्रकवरती क्लिक करू आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही सूचना येतील. त्या सूचनावरती तुम्हाला इथं सिम्पलमध्ये एक टिक मार्क करायचं आहे आणि टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला खाली ॲक्सेप्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. आता यापुढे बघितलं आहे आपल्याला डॅशबोर्ड ओपन झाला असेल, डुप्लिकेट मार्कशीट असेल. यामध्ये तुम्हाला बघितलं इथं तुम्हाला 3 स्टेपमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भरवायची आहे. तर पहिल्या त्यामध्ये विद्यार्थ्याची माहिती यामध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर यामध्ये बघितलं आपल्याला फुल नेम असेल तुमचं कॅपिटल लिपीमध्ये तुम्हाला इथे फुल नेम आपल्याला एंटर करायचं आहे. तुम्ही तुमचं फुल नेम एंटर करा. तुमचे आईचे नाव असेल तुमच्या आईचं नाव हे करा. तुमच्याकडे झेरॉक्स असेल त्याचा जर सीट नंबर माहिती असेल तर सीट नंबर तुम्ही भरा. कोणतं इयर आहे परीक्षेचं जो इयर आहे तुम्हाला इयर टाकायचं आहे. एक्झामचे जे परीक्षेचा महिना असेल ते महिन्याला इथं महिना टाकायचा आहे. यामध्ये बघितलं तुम्हाला स्टार दिलेला आहे इथं रेल करायचं स्टार. हे स्टारमध्ये तुम्हाला कंपल्सरी ही माहिती भरायची आहे. तर यामध्ये बघितलं तुम्ही स्कोर डाऊन केल्यानंतर तुम्हाला स्कूल एक्झाम सेंटर डिटेल्स असेल. या परीक्षेमध्ये बघितलं आहे एक्झाम सेंटरचा परीक्षा क्रमांक असेल तर टाकला तर चालेल किंवा नाही टाकलं तरी चालेल. परीक्षा केंद्र माहिती असेल तर तरी पण तुम्ही टाकू शकता. माहिती असेल तर तुम्ही ही सर्व माहिती भरा. त्यामध्ये शाळा कॉलेज महासंकेत जर तुम्हाला माहिती असेल तर तो पण टाका. म्हणजे आपण बोर्डचं जे सेंटर नंबर म्हणतो ना हा नंबर टाकायचा आहे. यामध्ये बघा शाळेचं जे कॉलेज नाव असेल ते कॉलेज नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. कंपल्सरी टाकण्याची गरज नाही. आता आपल्याला इथे स्टार आलेला आहे. स्टार आले आहे म्हणजे तुम्हाला इथे कंपल्सरी तुमचा जो ॲड्रेस आहे जो ॲड्रेस तुम्हाला
तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथं फुलमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या गावचा पिनकोड असेल, तुमचा जो मोबाईल नंबर असेल तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा ॲटोमॅटिक येणार आहे. यामध्ये बघितलं आहे डिलेवरी जो एक्झिबिशन असेल, तुमचं जे जिल्हा असेल त्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे, कारण तुम्हाला इथे तुमच्या पोस्टाने डिलेवर होणार आहे. तर मग आपण सिलेक्ट केलं आहे. यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आलेत, पोस्ट आहे किंवा तुम्ही स्वतः जर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटीला जाऊन स्वतः घेऊ शकता. यामध्ये तुम्ही हँडओव्हरती क्लिक करू शकता, स्वतः घेऊन येऊ शकता किंवा तुम्ही पोस्ट बाय पोस्ट म्हटलं तरी तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्या पोस्टाने हे तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये बघितलं आहे परीक्षेचा जिल्हा निवडा. जिल्हा तुमचा जेव्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडा. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करून नेक्स्ट स्टेप आहे ती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला तर पुढची नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन भरावं लागते ते आपण जाणून घेऊ. आता बघितलं असेल आपल्याला सेकंड पेज ओपन झालेलं आहे. सेकंड पेजमध्ये तुम्हाला तुमचे जे प्रतिज्ञापत्र असेल ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला येथे अपलोड करायचं आहे. प्रतिज्ञापत्र असेल आणि साधारण आपले एक आधार कार्ड असेल, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. तर यामध्ये मी प्रतिज्ञापत्र आणि आधार कार्ड अपलोड करतो आणि नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करतो. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचं नाव येईल. यामध्ये तुमचं नाव येईल, तुमची पूर्ण शीट येईल आणि यामध्ये एक महत्त्वाचं जो ऑप्शन आहे पेमेंट तुम्हाला 500 रुपये हे पेमेंट फी लागणार आहे. तर ही ऑनलाईन तुम्हाला भरायची आहे. पण जर यामध्ये तुम्हाला जर मार्कशीट हे एक अर्जंट असेल, तुम्हाला कुठे दाखवायचं असेल किंवा जर कुठे तुम्हाला द्यायचं असेल तर यामध्ये तुम्ही टिक मार्क करू शकता. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा फी लागेल. यामध्ये तुम्ही जर टिक मार्क नाही केलं, तुम्हाला जर 5-6 दिवसांनी 15 दिवसांनी लागत असेल तर तुम्ही फक्त 500 रुपये असेल यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एरियर यानंतर तुम्हाला पेमेंट व्हॅलिडिटी थोडं ऑप्शन येईल. पण यानंतर तुम्हाला तुमचं गुगल पे ओपन होईल आणि गुगल पे ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी पेमेंट स्लिप असेल ते पेमेंट स्लिप तुम्हाला येईल, ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला बघा इथे सगळ्यात शेवटला तुम्ही पूर्ण माहिती भरल्यानंतर यामध्ये बघा ॲप्लिकेशन स्टेटस असेल. ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्ही हे केलं असेल तर तुम्हाला तुमचा SSC बोर्ड असेल, डुप्लिकेट सर्टिफिकेट असेल, यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस असेल तर आपण पेमेंट केलेले नाही, त्यामुळे ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला सक्सेसफुल दाखवेल. सक्सेसफुल दाखवल्यानंतर ॲप्लिकेशन डेट असेल तर ते तुम्हाला काय करायचं आहे, 5/12/2025 मध्ये तुम्ही अप्लाय केलं तर हे तुम्हाला तुमच्या पोस्टाने 3 ते 4 दिवसात तुम्हाला हे पूर्ण मार्कशीट येऊन जाईल. आशा करतो या व्हिडिओत आपल्याला पूर्ण आणि सविस्तर माहिती मिळाली असेल. आपले जर आधार कार्ड हरवलं असेल तर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघू शकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन अपडेटसाठी. तोपर्यंत धन्यवाद.